देशाचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि राज्याचे राज्यपाल जिष्णू देववर्मा नागपूर दौऱ्यावर आहेत। रेशीमबाग येथील महर्षी सभागृहात आयोजित भारतीय युवा संसद 29व्या उद्घाटन सत्रात ते सहभागी होणार। माध्यमांवरती दाखवलेले काही व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचे, घटना समजली तेव्हा धक्का बसला। घटनेची निष्पक्षपणे चौकशी व्हावी त्याबाबत पोलीस महासंचालकांचीही भेट घेतली आहे। रुपाली चाकणकरांकडून राजीनाम्यानंतर अशी सारवासारव करण्यात आली आहे। खासदार निलेश लंकेंनी माळीवाडा वेशीच्या जतन आणि संवर्धनासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय। अहिल्यानगरमधील 400 वर्ष जुनी ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्याच्या हालचालींना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। ही वेस शहराची ओळख असून ती जपण्यासाठी सामाजिक संघटनांसोबत आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय। अहिल्यानगरात सायंकाळी 6 ते 10 दरम्यान होणाऱ्या लोड शेडिंग विरोधात खासदार निलेश लंकेंनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। वीज कपातीमुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून बिबट्याच्या दहशतीमुळे अंधारात राहणं धोकादायक बनलंय। यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत लंकेंनी वीज कपात तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे। खरात आणि रुपाली चाकणकर प्रकरणी SIT स्थापन झाली आहे। सखोलपणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली आहे। खरात प्रकरणात पोलीस तपास करत आहेत, त्यांना तपास करू द्यावा अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। वर्धा जिल्ह्यातील वायफळ जिल्हा परिषद क्षेत्रात ग्रामपंचायत भवनांमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांचे फोटो नसल्यानं आमदार राजेश बकाने संतप्त झाले। 48 तासात फोटो लावण्याचा अल्टिमेटम आमदार बकाने यांनी दिला। अधिवेशनात बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या विरोधात अमरावतीत राजेश वानखेडे यांनी भीम ब्रिगेड संघटना आक्रमक झाली। संजय शिरसाट यांचा निषेध करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री संजय शिरसाट यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळीच राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अपहरणाच्या गुन्ह्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांना महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं। पोलिसांकडून झुंडशाहीचा वापर करून आम्हाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी केला आहे। अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा दिला। नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजित पवारांच्या बंगल्यावर भोंदू खरात यांच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले याचा तपास होणं गरजेचं आहे असं रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत सवाल उपस्थित केले। नाशिक येथील लैंगिक अत्याचाराप्रकरणी अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगावात ठाकरे गट आक्रमक झाला। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणीही तेव्हा केली। रुपाली चाकणकर महिला अध्यक्ष आहेत, त्यांचे भोंदूबाबासोबत घनिष्ठ संबंध दिसतात। महिला आयोगाच्या अध्यक्षाचा अशा वागत असतील तर महिलांच्या सुरक्षेचं काय? त्यामुळे चाकणकरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली होती। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे। खरात प्रकरणी निष्पक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसंच चाकणकर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील। कल्याण डोंबिवली पालिकेचा 3176 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला। यात पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला गेलाय। आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेसमोर हा अर्थसंकल्प मांडला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर आहे। रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। यावेळी अमित शहांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं चव्हाणांचं अभिनंदन केलं। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलाय। 32 जागांवर संख्याबळ दाखवून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भाजपनं ताब्यात घेतलंय। भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष पदावर विराजमान झालेत। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीला गालबोट लागलंय।
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली आहे। त्यानंतर पालकमंत्री देसाई यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। खरात प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ संतापले। राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या पदावरून हकालपट्टी करावी। सरकार अशा व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करत असून हे सरकार बेशरम असून जनाची नाही मनाचीही लाज सरकारमध्ये उरलेली नाही अशा शब्दात सरकारवर सपकाळांनी हल्लाबोल केला होता। नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून हा गोंधळ झालाय। विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी नवी मुंबईत प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला गुरु तेग बहादूर साहिब यांचं नाव देण्याची घोषणा केल्याबद्दल फडणवीसांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता। मनसेनं महाराष्ट्र नेक्स्ट ॲप सुरू केलंय। अनेक गोष्टींचे स्टार्टअप सुरू होत आहे। अनेकांकडे व्यासपीठ नसतं। अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे त्यांच्यासाठी मनसेनं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। नवीन नगरसेवकांना सभागृहाचं कामकाज कसं चालवावं याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। अशोक खरात यांचा व्हीसीआर कंपनीशी काय संबंध आहे याची चौकशी सरकारनं करावी। अजित पवारांच्या बारामती आणि मुंबईतील घराबाहेर झालेल्या अघोरी पूजेचं कनेक्शन अशोक खरात सोबत आहे का याचा तपास करावा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी कॅप्टन खरात प्रकरणी प्रतिक्रिया दिली। गृह विभागाला जी माहिती मिळाली त्यानुसार खरातला अटक करण्यात आली आहे। त्यानंतर समोर येणाऱ्या नव्या माहितीनुसार अंतिम कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही भोयर यांनी दिली आहे। धर्मांधतेचे राजकारण भाजप करतंय। मुंबईत रोहिंग्या मुस्लिम समाजाची संख्या सर्वाधिक आहे असा दावा भाजप करतंय। केंद्रीय यंत्रणा आणि गृहमंत्री अमित शहा यशस्वी ठरले असं महाराष्ट्र भाजपला म्हणायचंय का, असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे। रुपाली चाकणकर यांनी पाय धुतले। राजकीय नेत्यांच्या जवळ असणारा हा भोंदूगिरी बाबा आहे। महिलांना न्याय मिळाला पाहिजे। रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली होती।